गेल्या 2.5 वर्षांपासून स्मशानभूमी स्वच्छता व लोकप्रबोधन चळवळीचे प्रणेते स्वच्छतादूत चंद्रशेखर तांदळे हे एका विलोभनीय आणि अंतर्मुख करणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार बनले आहेत। ज्या स्मशानभूमीच्या निबिड शांततेत जीवनाचे अंतिम सत्य विसावते, त्याच ठिकाणी बसून ते साक्षात ज्ञानेश्वरी स्वहस्ते संकलित करत आहेत। अनेकांसाठी भीतीचा परिसर ठरणारी स्मशानभूमी त्यांच्यासाठी मात्र एक चिंतनभूमी बनली आहे। हातातील स्वच्छतेचा झाडू बाजूला ठेवून जेव्हा ते संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या कागदावर उतरवतात, तेव्हा तिथे केवळ शाईचे शब्द उमटत नाहीत, तर मृत्यूनंतरच्या त्या अथांग शांततेत एक चैतन्यमयी अक्षर पुष्पांजली अर्पण केली जाते। स्मशानभूमीतील ही हस्तलिखित ज्ञानेश्वरी म्हणजे देहाच्या नश्वरतेची जाणीव ठेवून मानवी मूल्यांचा शोध घेणारा एक शब्द प्रवास आहे। चंद्रशेखर तांदळे यांचे हे कार्य केवळ धार्मिक नसून ते मानवी मनातील मृत्यूची भीती घालवून तिथे जगण्याचे गांभीर्य आणि कृतज्ञता रुजवणारे आहे। ज्या मातीत लाखो देह विलीन झाले, त्याच मातीचा ओलावा आणि तिथली शांतता अनुभवत तांदळे यांनी साकारलेली ही अक्षरकला म्हणजे सामाजिक स्वच्छतेसोबतच घडून आलेली एक वैचारिक समृद्धी आहे। स्मशानभूमीसारख्या निर्गुण जागेला माऊलींच्या शब्दांचा स्पर्श देऊन तिथल्या वातावरणात माणुसकीचा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा हा उपक्रम खरोखरच थक्क करणारा आणि मानवी संवेदनेला स्पर्श करणारा आहे। राम कृष्ण हरी।